खातं आपल्याकडे ठेवावं. या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे. हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी जे आताचं राजकारण पाहतोय. म्हणजे राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणताय का? ओव्हरऑल राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात. त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण आहे, सगळ्यांचं शहाणपण आहे. असं आहे, खासदार संजय राऊत साहेबांनी बोलावं आणि त्याला महाराष्ट्राच्या महायुती सरकारने गांभीर्याने घ्यावं अशी परिस्थिती नक्कीच आमची नाही. महाराष्ट्राचं अर्थ खातं सांभाळायला सुनेत्रा वहिनी ह्या सक्षम आहेत. जर तुम्हाला सुनेत्रा वहिनींच्या कार्यकर्तृत्वावर शंका येत असेल तर अर्थातच तुम्ही जिजाऊ सावित्रीच्या महाराष्ट्रावर शंका घेताय. महिला अर्थ खातं सांभाळायला असक्षम असतात का असं राऊत साहेबांना म्हणायचं आहे का? मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस सुद्धा सक्षम अर्थमंत्री म्हणून उद्धवजींनी अनेक वेळा अजितदादांबद्दल त्यांचे गौरवोद्गार काढलेले आहेत. आज दादानंतर त्या खात्यावर अर्थातच हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. सध्या देवेंद्रजी उत्तम पद्धतीनं ते सांभाळतायत याबद्दल कोणाचं ह्या मनात दुमत नाही. पण राऊत साहेबांनी अशा पद्धतीनं बोलून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचं नाव खासदार श्री संजय राऊत कंसात कळ लावे असं ठेवावं असं मला वाटतं. हे खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येईल आणि मला नेहमी मी म्हणत आलोय की वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे मोठे भाऊ म्हणून राहिलेले आहेत. त्यामुळे कोण सक्षम, आता ते हेही म्हणतात की राष्ट्रवादीकडे कोणी सक्षम अर्थ खातं सांभाळणारा व्यक्ती नाही. दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला नाही काय? ते पण राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. खासदार तटकरे साहेब महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे एकापेक्षा एक त्यामधले विद्वान आहेत. तुमच्याकडे किती उणीवा आहेत ते अगोदर तपासा आणि मला असं वाटतं महायुती त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देणार नाही. पण एक मात्र नक्की, भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं देऊन दिलेला शब्द पाळावा, जेणेकरून संजय राऊत साहेबांसारख्याला परत बोलण्याचा त्रास होणार नाही. राऊतांनी सांगण्याची गरज नाही आम्हाला. राऊतांना एवढंच सांगेन, अख्ख्या महाराष्ट्राचंच म्हणणं असेल की खातं नीट चाललं पाहिजे आणि देवेंद्रजी त्याच्यासाठी केपेबल आहेत. त्याच्या मला सर्टिफिकेट संजय राऊत यांच्याकडनं नको. राहता राहिला अर्थ खातं कोणाकडे हा निर्णय देवेंद्रजी करते आणि आज ते देवेंद्रजीकडे आहे. त्याने असंही म्हटलेलं आहे की राज्यावर दुसरा असा कोणताच नेता नाही की जो अर्थ खातं सांभाळू शकेल. खऱ्या अर्थाने कधी कधी ते सत्य बोलतात, पण त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. देवेंद्रजींकडे ते खातं आहे, ते योग्य चालवत आहेत आणि अर्थ खातं कोणाकडे याचा निर्णय करण्याचा अधिकार हा देवेंद्रजींकडे आहे, ते तो करते. रोहित शेलारजींनी एकदा म्हटलेलं आहे की